आज आपण बनवणार आहोत पाइपिंग म्हणजेच गोटपट्टी। आणि यासाठी कपडा कसा घ्यायचा आहे, रुंदी किती घ्यायची आहे, तर या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आपण सांगणार आहोत। तर आपण हा कपडा घेतलेला आहे पाइपिंगसाठी आणि हा कपडा आपण क्रॉसमध्येच घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही, असं ओढून पाहायचं आहे आणि क्रॉसमध्ये हा कपडा घ्यायलाच पाहिजे, म्हणजे आपली जी पाइपिंग आहे ती एकदम गोल आकार येते आणि त्याच्यावर चोळ येत नाही। ज्यावेळेस आपण आत पट्टीमध्ये हे पाइपिंग दोरा टाकतो त्यावेळेस असा चोळ वगैरे येत नाही, एकदम परफेक्ट असं दाबून कपडा बसतो। त्यासाठी आपण हा क्रॉस कपडा घ्यायचा आहे आणि कपडा रुंदी घ्यायची आहे 1.5 इंच, कारण आपल्याला आतून दुमडून घ्यावं लागतं आणि 2 वेळेस दुमडावं लागतं, त्याच्यासाठी 1.5 इंच कपडा लागतोच। जर कमी घेतला तर मध्ये कुठेतरी सुटलं जातं, त्याच्यासाठी तुम्ही 1.5 इंच हे घ्या आणि पाइपिंग जोडताना क्रॉसमध्येच जोडायची, म्हणजे जे मध्ये जे पाइपिंगचं जे मार्जिंग असते ती अशी क्रॉसमध्ये येते आणि तिथं असं जाड दिसत नाही, एकसारखं दिसतं। त्याच्यासाठी जोडताना सुद्धा क्रॉसमध्येच जोडायचं। तर आजचा हा व्हिडिओ आहे पाइपिंग कशी बनवायची। तर पाइपिंग या प्रकारे तुम्ही बनवू शकता, तुमच्या ब्लाउजला अशी पाइपिंग करून लावू शकता। तर आपण हे पाइपिंग बनवून घेतलेली आहे। आता हे बाजूचा जो कपडा आहे तो एक्स्ट्राचा आपण तो कट करून टाकायचा आहे आणि यासाठी आपण वापरणार आहोत 1 साइड टंचन, कारण 1 साइड टंचन वापरल्यामुळं जी पाइपिंग आहे एकदम अशी दाबून चालते आणि दिसायला पण छान आणि गोल आकार येतो पाइपिंगचा। आपण ही 1.5 इंचाची रुंदी घेतलेली आहे आणि आतमध्ये टाकणार आहोत हा दोरा आहे, हा सुताचा दोरा असतो आणि तो आतमध्ये टाकायचा असतो। याच्यामुळे पाइपिंग खूप छान येते आणि अशी कडकमध्ये छान अशी दबल्या जात नाही। पाहू शकता एकदम जवळून असं दिसत आहे, आपल्याला स्पष्ट दिसत आहे। तर नक्कीच सर्वांना पाइपिंग जमेल। एकदम दम्मानी सारखा कपडा, म्हणजे दुमड सुद्धा सारखी ठेवायची आहे आणि उरलेला कपडा सुद्धा सारखा ठेवायचा आहे। म्हणजे काय होईल की ज्यावेळेस आपण गोटपट्टी लावतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस दुमडून घेतो त्यावेळेस तेवढंच मार्जिंगने तो दुमडून घ्यावं लागतं, म्हणजे जेवढंच बाहेरून चांगला दिसायला पाहिजे तेवढंच आतून सुद्धा दिसायला पाहिजे। त्यासाठी ही मार्जिंग सेम ठेवावं लागतं। अशी ही आपण, आणि ही ज्यावेळेस आपण गोटपट्टी बनवतो त्यावेळेस अशी समोर गोल गोल होते, म्हणजे कळतं की ही परफेक्ट अशी आपली पट्टी झालेली आहे। पाहू शकता एकदम गोल होते। जर तुम्ही सरळ घेतली तर ती सरळ खाली पडली असती किंवा सरळ गेली असती, तसं न होता ही अशी गोल गोल चाललेली आहे। तर समजायचं की आपली पट्टी ही परफेक्ट झालेली आहे। आणि पट्टी पूर्ण बनवून झाल्यावर अशी ताणून घ्यायची, मध्ये कुठं म्हणजे चोळ वगैरे झालेला असेल तर तो बरोबर होतो आणि पाइपिंग लावायच्या वेळेस मात्र व्यवस्थित लागल्या जाते। त्याच्यासाठी हे या पद्धतीने आपण ही वडून घ्यायची आणि कुठं अशी चुरमुळा वगैरे झालेली असेल तर ती निघून जाते आणि पाइपिंग एकदम परफेक्ट अशी तयार होते। आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा। अशी ही आपली पाइपिंग तयार झालेली आहे आणि आपण हा फक्त पाइपिंगचाच व्हिडिओ आहे आणि आपण लावून पण दाखवणार आहोत। फक्त लावूनच पाइपिंग बनवणं आणि लावणं एवढाच हा व्हिडिओ आहे 7 मिनिटाचा। तर एकदम स्लो आहे, तुम्हाला कळेल यासाठीच ठेवलेला आहे स्लो। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गोटपट्टी लावायच्या अगोदर मात्र ही म्हणजे आपण काज बटन पट्टी आहे ती एकावर एक ठेवायची आणि कमी जास्त असेल तर नक्कीच कट करून टाकायची। कारण काय होतं की ज्यावेळेस आपण म्हणजे गोटपट्टी लावतो आणि कमी जास्त झालं तर आपल्याला कुठंच म्हणजे त्याला कमी जास्त उकलावंच लागतं। तर तसं न करता आपण अगोदर मोजून पाहायचं, नंतरच आपण पट्टी लावायची।
आणि पट्टी लावताना मात्र गोटपट्टी लावताना जिथं गोल आकार आहे आपल्या गळ्याचा तिथं थोडीशी अशी वळून धरायची, बाकी सरळ ठिकाणी एकदम सरळ हात ठेवायचा, खालचा पण सरळ, म्हणजे तेवढंच, म्हणजे वडायचं नाही आणि वरचं सुद्धा वडायचं नाही। अशी जर पट्टी लावली तर एकदम साफ बसते आणि फक्त गोल आकाराच्या तिथं थोडंसं वळून धरायची पट्टी, वरची खालची लूज सोडायची, म्हणजे आपल्या गळ्याला, आपली ब्लाऊजच्या गळ्याला पट्टी व्यवस्थित बसल्या जाते। आणि पट्टी लावताना सुद्धा अंतर तेवढंच पाहिजे, कारण कधी कधी काय होतं, जर तुमच्या गळ्याला पट्टी लावताना थोडीशी चूक झाली, म्हणजे कमी कपडा आला खालचा, तर ते तुम्ही पट्टी लावून झाल्यावर ते कुठंतरी निघलेलं असतं। तसं न करता एक टंचन वरचं एक टंचन खालचं एक टंचन असं बरोबर अशी ही टिप देऊन आपण हे करणार आहोत। आता पाहू शकता तुम्ही, हे जे आपलं गोल अंतर आहे, जिथं गोल भाग आहे तिथं आपण कट्स दिलेले आहेत। हे कट्स का द्यायचे, कारण आपण ज्यावेळेस पट्टी म्हणजे गोटपट्टी दुमडून घेणार आहोत तर ती दाबून बसते अशी, तोंड म्हणजे गोल आकाराच्या ठिकाणी तोंड असं उचकलं जात नाही, त्यासाठी आपण हे कट्स दिलेले आहेत। आणि आता आपण पट्टी लावून घ्यायची। आता तुम्हाला हे जवळून, एकदम जवळून दाखवत आहे पट्टी कसं, समोर ती पट्टी कशी दुमडायची। आणि हा फक्त गोटपट्टीसाठीच म्हणजे व्हिडिओ बनवला तेवढाच आहे। मला तरी वाटतं तुमचे काही प्रश्न राहिलेले नसतील, कारण या प्रकारे तुम्ही गोटपट्टी लावून टाकायची, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येईल, ब्लाऊज खूप छान, गळा व्यवस्थित असा गोल आकार बसेल। तर अशी तुम्ही नक्की ट्राय करत चला तुमच्या ब्लाऊजसाठी। ही खूप महत्त्वाची स्ट्रिक आहे। अशा तऱ्हेने आपण आजच्या गळ्याला गोटपट्टी लावलेली आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आलेली आहे आपली पट्टी।